रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कापूसतळणी येथील इसमावर जीवघेणा हल्ला, इसम गंभीर जखमी. उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे भरती. आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले कापूसतळणी येथील मुकेश रमेशराव महानकर, वय 32, रा. कापूतळणी आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी ब्रेड विक्रीचा असून तो आपल्या घरी संजीवनी नगर कापूसतळणी येथे ब्रेड तयार करून त्याचा उदरनिर्वाह करतो व दर्यापूरच्या बाजारामध्ये ब्रेड विक्री करण्याकरिता जात असे. त्याचबरोबर अंजनगाव सुरजी येथील भालदारपुरा येथील जावेद खान, हसन खान, रा. अंजनगाव सुरजी हा सुद्धा आपल्या 3 चाकी ऑटोने दर्यापूरला ब्रेडचा धंदा करण्यासाठी दर्यापूरच्या बाजारात येत असे. पण दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी मुकेश दर्यापूर येथे बाजारात स्वतःच्या ऑटोने ब्रेड विकण्याकरिता गेला असता तसेच जावेद खान, हसन खान भालदारपुरा यांचे सुद्धा ब्रेडचे दुकान काही अंतरावर असून संध्याकाळी बाजार आटोपल्यानंतर मुकेश हा कापूसतळणी या गावाला ऑटोने जात असताना दर्यापूर ते अंजनगाव रोडवर खिरगव्हाण फाट्यावर जवळ आला. नंतर खिरगव्हाण ते कापूसतळणी रस्त्याने घरी जात असताना रात्री 11 ते 12च्या सुमारास खिरगव्हाण रस्त्यावर मुकेशला ऑटोच्या मागून एक ऑटोच्या समोर ऑटो उभा करून रस्ता अडविला आणि ऑटोमधून 4 इसम खाली उतरले. त्यामधील जावेद खान, हसन खान व त्याचा मुलगा तोहसीफ खान यांनी त्यांच्या ऑटोतील लोखंडी पाईप हातात घेऊन मुकेशला म्हणाला की तेरा ब्रेड का धंदा बंद कर दे, तेरे धंदा से वजह से हमारा धंदा नहीं रहा है, वो मुकेशला शिवीगाळ केली. जावेद खान याने त्याच्या हातातील पाईपने मुकेशच्या हातावर पायावर मारणे सुरू केले व तोहसीफ खान यांनी त्याच्या हातातील पाईपने मुकेशच्या डोक्यावर मारून मुकेशला गंभीर जखमी केले. तसेच जावेद खानचे 2 मुलं मुकद्दस खान, जावेद खान यांनी पकडून लाथाबुक्केने मारहाण केली. मुकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेश रक्तभांबाळ होऊन मुकेशने जोरात आरडाओरड केली. तेव्हा शेतातील रखवाली मोटरसायकल घेऊन मुकेश जवळ आला व तो खिरगव्हाण येथील राहणारा होता. मुकेशने डोक्याला दुपट्टा कसा तरी बांधून घरी गेला. त्यावर झालेली हकीकत त्यांना आपल्या वडिला व भावाला सांगितली. डोक्याला जास्त मार असल्याने रहिमापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली व त्यावर मला रहिमापूर पोलिसांनी सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले. मुकेशला जास्त मार असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातून अंजनगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. डोक्याला जास्त गंभीर जखम असल्याने उपजिल्हा अचलपूर येथे हलवण्यात आले. हे 4ही आरोपी अंजनगाव सुरजी भालदारपुरा येथील असून 2 आरोपींना अटक केली असून 2 आरोपीचा शोध रहिमापूर पोलीस करत आहेत. बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो अमरावतीसाठी मनोज मेळे.